कभी खुशी तो कभी गम, जिंदगी का तो रूल ही है. बरोबर ना. तर आज ना माझी तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळे मी दुःखी होती. सानूला स्कूलमध्ये सोडून देण्यासाठी गेली, तर येताना ॲम्ब्युलन्स दिसली, तर तिकडून औषधी वगैरे घेऊन आली होती. तिकडून आल्याच्यानंतर कानाला झोपून दिलं आणि अगोदर औषध पिण्यासाठी घेतलं. फुकटाचं जरी असलं तरी औषध घेतल्याशिवाय बिमारी बसत नाही, नाही का. चला असो, दुःखत जरी असलं तरी थोडा आराम कर म्हणण्यासाठी इथे कोणीच नाही. त्यामुळे ना आपलं काम आपल्यालाच करायचं असते. हसत कर की रडत कर, पण करायचं ते आपल्यालाच असते. त्यात आपल्यावर जर जबाबदारी असली ना तर विचारायचं कामच नाही. मग तर थोडंसं सुद्धा आराम करण्यासाठी टाईम भेटत नाही. सानूला स्कूलमध्ये घेण्यासाठी सुद्धा जायचं होतं, त्यामुळे पटापट कामं वगैरे आटपून घेतले आणि सानूला स्कूलमध्ये सुद्धा घेण्यासाठी जावं लागलं. सानूचे बाबा ड्युटीवर गेले असले की माझी एकटीची खूप जास्त फजिती होते. दोन्ही लेकराचा सांभाळ करणं प्लस तिला सानूला स्कूलमध्ये सोडायला जाणं, घ्यायला जाणं असं पण चालूच असते. जाऊ द्या. चला, हे झाला माझा दुःखाचा विषय. पण सगळ्यात जास्त खुशी माहिती आहे का आज मला कशाची झाली? तर 6 महिन्यापासून माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे येत नव्हते आणि आज सानूच्या आत्याचा दुपारच्या वेळेत फोन आला आणि माझे बॅलन्स चेक करून सांगितलं की मला लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून. तर मला इतकी जास्त खुशी झाली ना, कारण माहिती आहे का मला असं वाटत होतं मी काय शिंदे साहेबांची किंवा फडणवीस साहेबांची सावत्र बहीण आहे की काय, की मला 6 महिन्यापासून पात्र असून सुद्धा पैसे येत नाही. म्हणून ना मला दुःख वाटत होतं. त्यामुळे आज ना मला फायनली पैसे माझ्या लाडक्या बहिणीचे माझ्या लाडक्या भावांनी पाठवले. त्यामुळे मी खूप जास्त खुश होती आणि तीच पार्टी करण्यासाठी ना आम्ही ना मस्त संध्याकाळच्या वेळात पाणीपुरी खायला जायचं म्हणून ठरवलं होतं सानू आणि मी. किती काही प्लस मायनस केलं ना तरी आम्ही तिघंच उरतो. दिवसभर घरात तांडव केल्याच्या नंतर ना सायंकाळच्या वेळात ना माझे हे कार्टून ना असे झोपी जाते. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देऊन नक्कीच जावा.